बुल्ढाना में बुद्ध पूर्णिमा का उत्सव बड़े ही उत्साह के साथ मनाया गया, जो पिछले नववर्ष से राधेश्याम चांडक की संकल्पना पर आयोजित किया जा रहा है। इस वर्ष का कार्यक्रम सहकार विद्या मंदिर परिसर में आयोजित हुआ, जिसमें आदिवासी प्रकल्प अधिकारी स्वप्निल साबले सहित कई गणमान्य अतिथि भी उपस्थित रहे। आयोजन में बड़ी संख्या में नागरिकों ने भाग लेकर कार्यक्रम को भव्य बनाया। इस अवसर पर वक्ताओं ने बुद्ध के शांति और सद्भाव के संदेश के जीवन में अपनाने का आह्वान भी किया है। काळामध्ये आपण माणूस पण हरवून बसलेलो आहोत, माणूस पण विसरलेलो आहोत। आज या बुद्ध जयंतीच्या निमित्ताने आपण माणूस बनवायचा प्रयत्न करूया, हीच मंगल भावना, हीच मंगल कामना। मी फक्त एकच आवाहन करू शकतो, युद्ध हा शेवटचा पर्याय नाहीये। युद्ध हा फक्त नरसंहार, नासधूस आणि जीवितहानीकडेच नेतो। जर आपल्याला या गोष्टीपासून मुक्त व्हायचं असेल तर बुद्धाचं तत्वज्ञान हे आचरणातून सिद्ध केलं पाहिजे, युद्ध आपोआप बंद होईल। सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना बुद्ध जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। सहकार विद्या मंदिराचे 9 वर्ष आहे। 9 वर्षापूर्वी आपण भगवान गौतम बुद्धांचा पुतळा या ठिकाणी जयपूरहून मूर्ती आणून या ठिकाणी स्थापित केला आणि त्यावेळेस आपण श्रीलंकेवरून 5 भंते बोलवले होते। तेव्हापासून या ठिकाणी आपण हा कार्यक्रम घेतो। हा कार्यक्रम घेण्याचा मागचा उद्देश म्हणजे धम्म लोकांना कळलं पाहिजे। धम्माशिवाय पर्याय नाही। आज जी जगामध्ये परिस्थिती चालू आहे जगात सगळ्या, त्याला धम्मच फक्त थांबवू शकतो। आणि माझं स्वतःचं कॅबिन आहे, त्या कॅबिनमध्ये सुद्धा बुद्धाची मूर्ती आहे। हे त्याचं कारणच एकच आहे की मला खूप राग यायचा। माझ्या रागामुळे माझ्या घराचं, माझ्या कार्याचं खूप नुकसान व्हायचं। पण 6 वर्ष म्हणजे आता राग सोडायला 20 वर्ष झाली, त्याच्या 6 वर्षापूर्वी लागले मला राग सोडायला। राग सोडता सोडता 6 वर्ष लागले आणि 20 वर्षात मी फक्त धम्मामुळे क्रोधावरती विजय मिळवला आणि तेव्हापासून अपयश मला माहीत नाही, आयुष्यात मागवून पाहिलं नाही। तर एवढंच सांगेल की सगळ्या लोकांनी सुद्धा प्रयत्न करायला हरकत नाही। आयुष्यात धम्म एकदा वाचा, थोडं बुद्धाप्रमाणे वागायचा प्रयत्न करा, पोलीस स्टेशन कोर्टाचं कामच पडणार नाही।